नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डिपार्टमेंटचा माणूस आहे। काढून तिकडे गेलं तर करून कोणती टेस्ट करायची लिहून देतो। छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय संजयजी शिरसाट साहेब त्यांचा नुकताच 2 दिवसापूर्वी जन्मदिवस साजरा झाला। जन्मदिवस सामाजिक, धार्मिक, त्याचप्रमाणे क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सर्वांनी या ठिकाणी साजरा केला। आज या ठिकाणी युगंधर प्रतिष्ठानच्या आमच्या भगिनी अक्षताताई शिरसाट यांच्या माध्यमातून निश्चितच संजय सेवा महोत्सव अर्थात आरोग्यविषयक उपक्रम या ठिकाणी सुरुवात झाली। आमच्या बहिणी आदरणीय विजयाताई शिरसाट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या उपक्रमाला सुरुवात होत असताना आमचे मित्र माजी महापौर विकासजी जैन साहेब होते, प्रतिभाताई जगताप होत्या, आमच्या मस्केताई, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी अक्षताताई तर होत्यातच। त्या ठिकाणी सिद्धांत भैया शिरसाट, विशेष म्हणजे हा संपूर्ण परिवार आज समाजसेवेमध्ये आहे। साहेबांनी परिवाराला एक शिकवण दिली, परंतु आम्हालासुद्धा या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं जे समाजाला पाहिजे ते देण्याचं काम करा, उधळपट्टी नको, परंतु माझ्या जिल्ह्यातला, माझ्या मतदारसंघातला, माझ्या शहरातला नागरिक कुठलाही आजार त्याला असेल तर निश्चितपणे त्याची आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे। तपासणी झाल्यानंतर त्याचे औषधोपचार व्हायला पाहिजे। कितीही अवघड शस्त्रक्रिया असेल तर या शिबिराच्या माध्यमातून ती सुद्धा मोफत होणार आहे। आणि मला वाटतं एक मोठं मन असलेलं नेतृत्व, जसं म्हणतो आपण मनासारखं राजा, राजासारखं मन, त्यांचं नाव संजय शिरसाट साहेब। आज आपण बघताय या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे। या ठिकाणी डायबिटीज आता मधुमेहाची चाचणी, त्याचप्रमाणे आर्थोचे विषय असतील, गायनेक विषय असेल, कोणताही आजार या शिबिराच्या माध्यमातून सुटला जाणार नाही याचीसुद्धा युगंधर प्रतिष्ठानने काळजी घेतलेली आहे। आणि मला वाटतं समाजसेवेचा खरा धागा सामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच या ठिकाणी माननीय संजय शिरसाट साहेबांचा वाढदिवस हेच अपेक्षित होतं संजय भाऊंना। आणि निश्चितच मला वाटतं आज जास्तीत जास्त लोक, नागरिक या संजय सेवा सप्ताहाचा, आरोग्य सप्ताहाचा लाभ घेत आहेत। संध्याकाळपर्यंत हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे। निश्चितपणे युगंधर प्रतिष्ठानचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। असेच उपक्रम भविष्यातसुद्धा निमित्त जरी वाढदिवस असलं तरी
वर्षभर या ठिकाणी सुरू असतात हे असेच सुरू राहावं ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर युगंधर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय हर्षदाताई यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आत्तापर्यंत 24 जणांनी रक्तदान केलेले आहे आणि मधुमेह तपासणी आहे, बालरोग तपासणी आहे, औषधी आहे आणि जे काही शस्त्रक्रिया आहे ते शस्त्रक्रियेची सुद्धा मदत केली जाणार आहे. या प्रकारे पूर्ण कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम 3 डिसेंबरपर्यंत आहे. ह्या न्यूजमार्फत हजारो लोकांनी या कार्यक्रमाशी जोडावा आणि ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. कार्यक्रमाचं ठिकाण आणि टायमिंग सांगा. या कार्यक्रमाचं ठिकाण आहे आपले शिरसाट साहेबांच्या ऑफिससमोर टकसाई मंगल कार्य. टकसाई मंगल कार्यालय. वेळ 10 ते 5. या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने हा आरोग्य शिबिराचा 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन आजच आमच्या वहिनी विजयाताई शिरसाट यांच्या हस्ते झालं आहे. कार्यक्रमाला माजी महापौर नंदकुमार गोरेले साहेब, विकास जैन साहेब, हर्षदाताई शिरसाट या ठिकाणी आमचे सहकारी मस्केताई आणि सर्वच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी रोगाचे निदान करण्यासाठी उपस्थित आहेत. भरपूर अशा सुविधा या ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या तपासण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. 3 दिवसाच्या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर करून साहेबांचा जो मानस आहे की सगळ्यांनी फिट राहिलं पाहिजे त्या मानसाचा सगळ्यांनी लाभ करून घ्यावा एवढंच या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करते. जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लाभ घ्यावा. प्रतिभा जगताप, संपर्क प्रमुख, छत्रपती संभाजीनगर.